बाईसाहेब पकड तिला. या ना या या. वा वा वा, झाक घर आहे बरं का तुमचं. आवडलं आपल्याला. काय रे सोपाने? अरे साहिल बाबा, ओळखलं का? हो ओळखलं ना. आत्याने सांगितलं होतं तुम्ही येणार म्हणून. कसलं गोड बोलतोय पोर. दे दे दे. हे तुमच्यासाठी. थँक्यू. तुम्ही बसा ना या. निखा पोळ. पकड रे तिला. नकोस. सोपान, हे तुमच्यासाठी. कशाला हे? अहो नाही म्हणू नका, लई पेरमान आणलंय आम्ही. ही आमची आपली गावाकडची रीत. कुणाच्या बी घरला पहिल्यांदा जायचं तर मोकळ्या हाताने जायचं नाही. आणि त्यातनं तुम्ही आम्हाला बहिणीवानी घ्या, नाही म्हणू नका. मनाली बाई दिसत नाहीत कुठे. तिला जरा एक अर्जंट काम निघालं, जावं लागलं. सोपान, हे मनाली बाईंसाठी. अहो किती करताय तुम्ही. आधीच तुमच्यामुळे ती जमीन आम्हाला स्वस्तात मिळाली आणि वर हे म्हणजे. त्यात काही एवढं नाही हो. तुम्हाला एक सांगू का बाई, आम्ही आयुष्यात पैसा केवढा कमवला हे कधीच मोजलं नाही, पण माणसं किती कमवली याची मात्र मोजदात ठेवतो आम्ही. व्यवहार होत राहतो, मन जुळणं महत्वाचं. आता आपला व्यवहार झाला, एकदा मन जुळली का आणि काहीतरी चांगलं घडेल. आणि भागवत साहेब तो ऑफिसात येईलच इतक्यात. बर, येऊ देत येऊ देत. सरकार, हा, शहरातल्या लोकांचं असंच असतं. दिसा उजेडी भेटतच नाहीत. त्याला भेटायचं म्हणजे रातच्या टायमाला जेवणाच्या. आणि ते काय अपार्टमेंट का काय घ्यावी लागते त्याची. या आमच्या मनोरमा मावशी इथेच असतात राहायला. सगळं घर यांच्याच ताब्यात असतं. राम राम. चहा घ्या ना मावशी. घ्या द्या. हा, द्या. मायाबाई, तुमचे मालक कुठे दिसले नाहीत. मालक म्हणजे मिस्टर.
मनाली हॅलो. मनाली हॅलो. मायाबाई, तुमच्या मंडळींबद्दल विचारून आम्ही काही चूक केली नाही ना? नाही तसं नाही. ते बिस्किट घ्या ना. अहो नको नको बस, म्हणजे हे असलेलंही खाईत नाही आम्ही. हो एक तरी घ्या. घेतलं. मी जरा आलेच हा. स्वपन जमतंय ना बरं? एकदम फर्स्ट क्लास. हा ताई, मी शैलेंद्र बोलतोय. हा शैलेंद्र, कुठे आहेस तू? साईटवर आहेस की ऑफिसमध्ये आहेस? मी केव्हापासून तुला फोन ट्राय करत होते. अरे अगं मी ऑफिसमध्ये एका मीटिंगमध्ये होतो आणि फोन सायलेंट मोडवर होता. आता बघितलं तर 2 मिस कॉल होते, एक मनालीचा आणि एक तुझा. बरं, मनालीचा फोन आला होता का? हो अरे आला होता, पण तिच्याशी बोलत असतानाच मध्येच वाकडेंच्या गाडीचा हॉर्न वाजला बाहेर, म्हणून मी तशीच बाहेर गेले आणि मग विसरूनच गेले. तुझं आणि मनालीचं काही बोलणं झालं का? नाही, करत होतो पण ती फोनच उचलत नव्हती का? बरं ते असू दे, मला आधी सांग तुला यायला किती वेळ आहे? का ग, काय काम होतं का? असं काय करतोस? धनंजय वाकडे आलेत ना आपल्याकडे. हो 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 तुझ्याचसाठी थांबलेत ते. हो, विसरलो का मी. बरं एक काम कर, त्यांना बसवून ठेव, मी अर्ध्या तासात पोहोचतो. लवकर या. आई साहेब, लेखा पळ. पकड दिला. हे थांब चंद्रे. साहेब साहेब तुम्ही बसा. रिलॅक्स. सावकाश. काय झालं? ती 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 गावात आली आहे साहेब. ती गावात आली? कोण? कमळीची मुलगी चंद्रलेखा. काय? कमळीची मुलगी म्हणजे हनुम्याची? वय साहेब तीच. तुम्ही खरं सांगताय म्हणजे नक्की तीच होती? खात्री आहे तुम्हाला? वय साहेब, म्या बोलले तिच्याशी. आणि तिच्या संगत एक बाय बी होती आणि मोठी गाडी बी आणली होती. पाटील, आपल्याला लगेच निघायला हवा. बाई, तुम्ही फार महत्वाची माहिती दिलीत. थँक्स. गावात कोणाला काही सांगू नका. काय झालं? गावात कोणाला काही कळलंय?
पाटील तेच ती गाडी. पण मला एक कळत नाहीये गाडीत कुणीच कसं नाहीये. तिने तर सांगितलं की लेखा कुणा बाईबरोबर गाडीतून आली. सर मी गावात जाऊन चौकशी करू. नाही काय फायदा नाही. नेहमीप्रमाणे उत्तरं मिळते. जिनं पाहिलंय तिनं सांगितलं. एक ती सोडली ना तर गावात सगळे आंधळे आणि बहिरेच आहेत. सर पण कुणी काही बोललंच नाही तर आपण करणार काय? बोलेल. ही गाडी बोलेल. जेव्हा जिवंत माणसं बोलत नाहीत तेव्हा निर्जीव वस्तूला तोंड उघडावं लागतं. पण सर मला काही कळलं नाही. पाटील तुम्ही एक काम करा. या गाडीचे सगळे डिटेल्स मागवा. या गाडीचा मालक कोण आहे, गाडी कुठली आहे, कळलं? हो सर. आणि हो लवकरात लवकर मागवा. येस सर. सावकाश. नाही बाईसाहेब आणखी नाही चालू शकत ना. लय ताण लागले आहे वो. बघ आपण थोडा वेळ इकडे बसूया. हां ये सावकाश. आडोशीला बस. बाईसाहेब लय पाय दुखतात व असं वाटतंय जणू मला पाहायचं नाही. माझी पण काही वेगळी अवस्था नाहीये ग बाळा. पण आत्ता आपण थांबलो ना तर सगळं संपेल. माझा फोनही कुठेतरी पडला ग, त्यामुळे कॉन्टॅक्टही होऊ शकत नाही. काय करायचं काही कळत नाही. बाईसाहेब तुम्ही जावा, मी इथंच थांबते. माझ्या परीस तुम्ही तुमचा जीव नका धोक्यात टाकू. वेडीस का तू? अगं कदाचित ना थोडंसं अजून पुढे गेल्यावर मेन रोड लागेल आपल्याला. मग एखादी गाडी वगैरे मिळेल ना, हां मग आपण जाऊ शकू घरी. चल.
बाई गुमान तिला आमच्या हवाले करा आणि निघायत ना. पुण्यांदा सांगतोय आम्हाला तुमच्याशी काय बी घेणं देणं नाही. उगाच मध्ये पडू नका. खबरदार हिला काही केलं तर. हो बाई पुन्हा सांगतोय तुम्हाला उगाच जीव जाईल तुमचा. पकड तिला पकड तिला. Reggie Mary, will you get up? Will you get up? Will you get up today? No, no, mother, I won't get up. I won't get up. I won't get up today. वा 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 वा, बघितलंस का पोरग कसं फाडफाड इंग्लिश कविता म्हणते. गुन्हे बरं का पोरग. मला आमच्या स्कूलमध्ये यासाठी प्राइज पण मिळालं होतं. अरे वा, आणि म्हणून तर आम्ही ऍडव्हान्स मध्ये बक्षीस आणलं तुम्हासनी. दिलं का नाही? आणखी कोण कोण असतं घरामध्ये? आई, बाबा, माझ्या आत्या, समीर दादा, मनोरमा मावशी आणि लेखाताई. ताई, अरे वा, मोठी बहीण बी आहेस नी? नाही नाही, बहीण नाही त्याची, पण आमच्या घरातच राहते. काही दिवसांपूर्वीच आली आहे. ताई नाव काय म्हणाल तिचं? लेखा. का काय झालं? काय नाही हो, तो आपलं असंच विचारतोय. मी तिचं चित्र काढून ठेवलंय, दाखवू का? दाखवा की दाखवा. ही पोरगीची काय म्हटला ती तुमच्या पाहुण्यापैकी म्हणजे नातलं काय? कशी दिसते ती? असं का विचारताय? नाही नाही, सहज आपलं तो काहीतरी चौकशी करायची म्हणून. काय कशी दिसते? भाईसाहेब उठा, चला. भाईसाहेब उठा. आम्हाला माफ कर. प्लीज सोडा आम्हाला. काय हवंय तुम्हाला? आमसनी जाऊ द्या, जाऊ द्या आमसनी. मी हात जोडते. प्लीज जाऊ द्या आम्हाला. मी हात जोडते. लय पळवलेस आम्हाला. जाऊ द्या आमसनी, जाऊ द्या. सरळ सांगितलेलं कळत नाही ना तुला? धावतो दादा इंगा. हे म्हातारे, उगाच मध्ये पडू नको. खबरदार, जागचा हलशील तर. अरे उभं चिरून टाकीन एकेकासनी. एकटी बाई दिसली म्हणून आले होय लांडगे. डोक्याचं तुकडे करून टाकीन तुमच्या. अरे वा मागा. ए म्हातारे, तुझ्या कोण लागतात त्या? अरे ती माझी लेक आणि सून हाय. बाईची जात दिसली म्हणून पुढे येशील ना तर एकेकाच्या डोक्याचे तुकडे तुकडे करून टाकेन. हे म्हातारे, गप गुमान वाट धर तुझी, नाहीतर. अरे काय करशील रे? लाडगे आले. बाया दिसल्या की पुढं 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 करून येते ती. काय गे, घर
पगार हाय की नाही तुम्हाला? नाही, आम्ही हिच्या घरी आलो होतो, पण हिचं घर कोणीतरी. पुरे गोष्ट नका सांगूस. चल. कुठं आजी? अगं आजी म्हणलीच नव. मग चल. वय पर कुठं? अगं कुठं म्हणून काय विचारतीस? माझ्या घरी चल. नाही, तुम्ही आम्हाला रस्ता दाखवा, आम्ही जाऊ दोघी. लय शहाणी ग तू. आणि ते लहान ग परत वाटत आडवा आलं तर कोण वाचवायला येणार तुम्हासनी? हे बघा, मोठ्या रस्त्यापर्यंत जाईपर्यंत लई रात होईल. तेव्हा असं करा, तुम्ही माझ्या संग माझ्या घरी चला. अगं चला म्हणते ना वा. या काका, हा. ही बघा माझी लेखाताई. ही बर काय रे, कशी दिसती तुझी ही लेखाताई? कशी दिसते सांगू? हा, सांग. आमची लेखाताई ना अगदी चित्रातल्या सारखीच दिसते. नाही, बरोबर आहे. म्हणजे बरं, आम्ही असं करतो, आम्ही तुला सांगतो. नाही म्हणजे मला असं सांग का ती परकर पुलक घालती, दोन्ही येण्या, आणि एकदम अशी गोरी पिट्ट आहे, डोळं मोठं, हा, आणि उंचीला जरा तुझ्या परास थोडी मोठी असेल अशी दिसती? थांबतो, अशी दिसती? झालंच तर इथं कपाळावरती तिच्या गोंधन. इतकं खोदून का विचारताय तिच्याबद्दल? नाही म्हणजे असं काही विशेष आहे का तिच्यात? नाही हो, असं काही नाही. ते काय आहे बरं का, ही अशी जी लहान पोरं असतात का नाही, ही एखादी गोष्ट लई बारकाव्यानं बघतात. म्हणजे देवान दिलेलं गुणच असतं त्यांच्यात. मग आपण काय करायचं का, त्यासनी असं बारकसारखं प्रश्न विचारायचं, म्हणजे त्यांच्या अंगचे गुण वाढीला लागतात. म्हणून आपलं विचारलं, बाकी काही नाही. आमच्या सरकारसनी लहान पोरायचा लय लळा. पण पोरग हुशार आहे बरं का. नमस्कार. राम राम. मी धनंजय वाकडे. अहो माफ करा, जरा यायला उशीर झाला मला. असू द्या, चालायचंच. तुम्ही कामाची माणसं, काही महत्वाच्या कामात अडकला असाल. हो, एक नवीन प्रोजेक्ट, त्याच्या मीटिंग सुरू होत्या म्हणून थोडा वेळ झाला. बर. तुम्हाला माझ्यामुळे थोडं थांबावं लागलं ना? नाही असं काही नाही, आम्ही बी आज ठरवूनच चालतो. म्हटलं किती वेळ झाला तरी चालेल, पण भागवत साहेबांची भेट घेऊनच जायचं. बरं, आता भेट झाली, उशीर बी झालाय, आम्ही निघतो. नाही, आता जेवूनच निघा दोघं. हा, नाही तर आम्ही जाता जाता कुठल्या तरी हाटलीमध्ये जेवतो. अहो गावाला जाता जाता खूप उशीर होईल, जेवण करूनच जा ना तुम्ही. अहो पर कशाला उगाच यास नाही त्रास कसला त्यात? बर, आता तुम्ही एवढा आग्रह करताय, जाऊ जेवून. आलेच मीही जरा फ्रेश होऊन येतो. बरं. बस आता. या.
ये ग ये, बसा पोरीनो बसा. अजिबात घाबरायचं काही काम नाही. बसा भिनगोर, मी पाणी घेऊन येते. काय झालं ग? आजी ती कुऱ्हाड. कुऱ्हाड? अगं ही कोणावर बी चालवत नाही म्या. बस बस, काय घाबरू नकस, पाणी घेऊन येते मी. बाईसाहेब कोण असतील हो त्या? काय माहिती, काहीच कळत नाही. माझं चुकलं, मी आज तुम्हाला इथं आणायला नको होतं. लेखा, बरं मला एक सांग, ती माणसं कोण होती? अगं ती ना, घ्या. भूक लागली असेल ना व? म्या काहीतरी खायला घेऊन येते. बसा तुम्ही. आणा बाईसाहेब, मी ठेवते. अशी पेटी ना माझ्या घरला बी होती. तुम्ही हात पाय धुवून घ्या, मी जेवाय वाढते. पेटीला हात लावशील तर हात तोडून टाकीन. घुमान बसायचं, कळलं? बस तिथं. बाबा, मी काकांना लेखाताईचं चित्र पण दाखवलं. अरे वा, आवडलं का काकांना? आवडली की. ज्या चित्र काढते बरं का तुमची ती लेखा ताई. नाही, आज जेवायला थांबलात हे बरं झालं. त्या निमित्ताने गप्पाही झाल्या. बाकी घरी कोण कोण असतं तुमच्या? काय म्हटला? नाही, घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी कोण? घरी कोण नाही. म्हणजे 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 मी एकटाच असतो. आणि यो आमचा स्वपन, यो असतो सोबतीला. हा, लग्न नाही केलं का? पाणी पाजू? नाही, म्या घेतो हाताने. काय म्हटलं? लग्न केलं नाहीत का असं विचारलं? काय आहे भागवत साहेब, हे लगीन संसार हे सगळं सुख प्रत्येकाच्या नशिबात नसतो. इथं जे काही लिहिलंय वरच्यानं
त्याच्या पुढं कोण काय करणार? का काही खास कारण की अरे काय लेका, मावशी फडकाणं जरा. अरे काय चाललंय सोपान? हा कसा वागतोयस? 4 चौघात बसलायस इथं. वा या ग पोरींनो, जेवायला या. या ग बाई. भूक लागली असेल ना वा? खावा खावा. गरम गरम भाकर तुकडा खावा म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. उगाच लाजू नका. हा 2 घास खाल्लं म्हणजे लई हुशारी येईल तुम्हाला. बघा खावा. कसं हाय जेवण? छान आहे. मला लई भ्या वाटलं होतं. म्हणलं या झोपडीतलं गरिबाकडचं जेवण कसं तुम्हाला आवडते की नाही काय माहित. नाही नाही, खरंच खूप छान आहे. तुम्ही एकट्या राहता इथे? पोरानं हाकललं बघा मला. काय करणार, माझी सून लई भांडखोर. रोज उठून कचा 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 माझ्या संगती भांडत बसायची. माझ्या पोराकडं माझ्या विरुद्ध कागाळी करायची. आणि माझा पोरगा तो बी तसाच तिच्या ताटाखालचं मांजर होऊन बसला. आणि एक दिवशी हाकललं बघा मला. तवापासून या झोपडीत मी एकटीच राहते बघा. हे खूप वाईट झालं हो तुमच्या बाबतीत. सुरुवातीला मला बी लई वाईट वाटलं होतं, पण आता काही बी वाटत नाही. आता उलट मस्त राहते मी इथं. तुम्ही घाबरू नका, मी बघते कोण आले ते. तुम्ही जेवा आपले. बाईसाहेब, मी बघून येते. तू का ग उठलीस? पाणी हवं होतं. जेव मुकाट्यानं, देते मी पाणी. पोरलंय घाबरलेली दिसते. घाबरू नका, पाड्यावरची माणसं अशीच भेटायला येत असतात मला. जेवा जेवा, बिनगोर राहा, घाबरू नका सा. खरंच आवडलं ना आमच्या पद्धतीचं जेवण? अहो खरंच आवडलं, उगाच नाही सांगत. तुम्हाला सांगू का, तो तुमचा मावशीने केलेला रस्सा तरी एकदम झाक झालता. लई चव आहे बरं का मावशींच्या हाताला. हा माझी आई नेहमी म्हणायची,
पाहुणा जेवून गेला ना की जाताना समाधानाची ढेकर देऊनच जायला हवा. ये बघा इकडं पोचपावती मिळते सारखी. आता कधीही साताऱ्याला आलात की एक फोन करायचा आणि हक्काने जेवायला यायचं. येणार येणार नक्की येणार. वाटभर जेवलासा ना व? चला हात धुवून घ्या, मी तुमचा बिछाना घालते. काय ग, काय झालं? नाही तिथं कुणीतरी हाय असं वाटलं. चल चल आत चल चल. मी दार लावून घेतलंय. बरं झालं, आता काय घाबरायचं कारण नाही. हा, आणि शांतपणे झोपा. मी हा इथं राखणीला, समजलं?